आणि यानंतरची बातमी राज्यामध्ये बरसणाऱ्या मुसळधार पावसासंदर्भातली। राज्यामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण विदर्भाला रेड अलर्ट आहे, तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर नाशिकसह घाटमाथा, सातारा, सांगली, कोल्हापूरला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर सध्या आपल्या सोबत आहे। मनोज, आज राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, कशीच परिस्थिती आहे सध्या मुंबईमध्ये? नक्कीच सिद्धेश, आपण बघितलं तर हवामान खात्याकडनं आज मुसळधार पाऊस पडणार असं सांगण्यात आलेलं आहे। आणि आपण बघितलं तर 2-3 दिवसापासून आपण बघितलं तर मुंबई आणि मुंबईच्या उपनगरांमध्ये पाऊस हा सतत पडत आहे। रात्र असेल सकाळ असेल, आपण बघितलं पावसा सतत पडत। आणि आत्ता देखील आपण आज सांताक्रूज या परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर पावसाला सुरुवात देखील झालेली आहे आणि या ठिकाणी सकाळी जे चाकरमेन असतात त्यांची तारंबळ देखील उडालेली आहे। या ठिकाणी आपण बघितलं बस पकडण्यासाठी नागरिक पावसामध्ये प्रयत्न करत आहेत। तसंच आपण बघितलं जे विद्यार्थी आहेत त्यांची देखील या ठिकाणी तारंबळ उडताना पाहायला मिळत आहे। आणि आपण बघितलं रेल्वे सेवा कुठेतरी 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे। मध्य असो पश्चिम असो 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे। तर रस्त्यावरती गाड्या आपण बघितलं पाऊस असं तरी सुरळीतपणे धावत आहेत, पण आपण बघितलं असाच पाऊस सुरू राहिला तर कुठेतरी ट्रॅफिक होण्याची देखील शक्यता ही वर्तवली जाते। आणि आपण बघितलं हवामान खात्याकडनं आज ऑरेंज अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। तसेच सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी समुद्राला देखील आज भरती असणार आणि मोठमोठी लाटा या उसळणार आहेत। त्यामध्ये आज सर्वात मोठी लाट ही 1:20 आणि 4.67 मीटर उंचीची लाट ही उसळणार आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील समुद्र ठिकाणी जाऊ नये, कारण की त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो असं आपण बघितलं हवामान खात्याकडनं। तसंच आपण महानगरपालिकेकडनं आवाहन हे नागरिकांना करण्यात आलेलं आहे, कारण की पाऊस पडल्यावरती नागरिक हे समुद्र ठिकाणी जात असतात फोटो काढण्यासाठी, तसंच पावसामध्ये भिजण्यासाठी या ठिकाणी जात असतात। आणि आपण बघितलं त्या ठिकाणी कोणतीही घटना होऊ नये यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। पण आपण बघितलं आज हवामान खात्याकडनं या ठिकाणी जोरदार राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता नक्कीच आता प्रशासन सुद्धा अधिकच सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।